गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 5:42 झालेली आहेत आणि मी आता आमच्या घरापासून चालायला मॉर्निंग वॉकला चालायला सुरुवात केली आहे. आणि इथे वाटेत थांबलो आहे. केवळ एवढा करता थांबलेलं आहे की हा पाय इथे जर दिसत असेल ना आपल्याला तर सूर्योदय होताना दिसतो आहे. हे पाहिजे मी जे दाखवतो आहे ना अगदी तो बारीक स्पॉट आहे ना हा इथून सूर्योदय होतं आणि तो झाडांच्या खूप मागे आहे. मी आता पुढे जाईपर्यंत तो ऑलमोस्ट वर आलेला असेल आणि अगदीच छोटा स्पॉट होता तो मोठा मोठा होत चाललेला आहे. आता मी पुढे जाणार आहे आणि पाहणार आता आपण. खरं तर अजूनही मी रस्त्याला लागलेलो नाही आहे. काल रात्रभर नाही म्हणता येणार पण काल खूप जोरदार पाऊस झाला इकडे. इतका जोरदार झाला की मोबाईलवर अलर्ट आला होता. टोर्नॅडोचा प्रत्येक मोबाईलवर इकडे अलर्ट येतो. जर असं काय विशेष म्हणजे मोठा पाऊस वगैरे पडणार आहे तर तसा 2 वेळेला अलर्ट झाला आणि कर्णकर्कश मोबाईल वाजतो की जेणेकरून तुम्ही सावध व्हावे. हे खरं तर गृहीत धरलं होतं की रात्री जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे आज सूर्योदय काय व्यवस्थित दिसणार नाही आणि थोडासा कंटाळा केला मी. पण सूर्योदय तर व्यवस्थित होत असेल आत्ता आणि मलाच उशीर होतो आहे. आता मी चांगल्या स्पॉटपर्यंत जाईपर्यंत बराच वेळ गेलेला असेल आणि तोपर्यंत सूर्य बऱ्याच वरपर्यंत आलेला असावा. माझं चालण्याचं डायरेक्शन थोडं वेगळं झालेलं आहे. तर इकडून सूर्योदय होतो आहे आणि हा सूर्योदय होतो आहे ह्याचा अर्थ असा नाही की हा पहिल्यांदा सूर्योदय हा अनंत काळापासून होत आलेला आहे आणि अनंत काळापासून होतच राहणार आहे. पण उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं असेल तर किती मनमोहक असतं ह्याचा मी दररोज सारखा प्रयत्न करत असतो. मला अजूनही बराच वेळ लागणार आहे म्हणजे जिथपासनं क्लिअर सूर्योदय होतो तिथपर्यंत जायला. तोपर्यंत मी असं वेगवेगळ्या वाटेने मेन रस्त्याकडे मॉर्निंग वॉक करत चाललेलो आहे. हा थोडासा शॉर्टकट आहे माझ्या या दृष्टीने मेन रोडकडे जाण्यासाठी. अदरवाईज तो रस्ता पलीकडून आहे पण शॉर्टकट पण आहे आणि हे निसर्ग सौंदर्य पण छान हे असतं त्यामुळं मला आवडतं म्हणून मी या रस्त्याने चाललेलो आहे. हे माझ्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल पण फार सुंदर रस्ता हा इनफॅक्ट आमच्या नेबरहूडमधलाच आहे. हा रस्ता मी आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला दाखवला असेल आणि आता परतही त्या रस्त्याने मला आवडतो रस्ता ह्या रस्त्याने जायला म्हणून मी या रस्त्याने येत असतो. आज दुसऱ्या रस्त्यानेही मी पुण्याकडे जाऊ शकतो म्हणजे यात जाऊ शकतो. इकडून सूर्योदय होणार आहे पण मला हा रस्ता का कोणास ठाऊक पण आवडतो. तो पाहता इतका सूर्य वर यायला लागला आहे म्हणजे आत्ता 5:48 अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे सूर्योदय होऊन आणि आता सूर्य वर चढत चाललेला आहे. मी अजूनही मागच्या एका त्या क्लिपमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा पहा इकडून असा सूर्योदय होतो आहे आणि तिकडे आपण रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करूयात. तर अजूनही मला या रस्त्याने जायला तिकडे एक 5-6 मिनटं तरी लागू शकतात. या स्पॉटवरून सूर्य वर जाईल आणि मी मेन रोडपर्यंत जाईपर्यंत बऱ्यापैकी सूर्य वर आलेला मला अजूनही मेन रोडला जाण्यासाठी 1-2-3 मिनटं लागू शकतात. कदाचित त्याच्यापेक्षा थोडा जास्तसुद्धा वेळ आणि आत्ता तुम्हाला गाड्याचा आवाज येत असेल याचा अर्थ मेन रस्ता बऱ्यापैकी जवळ आलेला आहे आणि ते समोर जे दिसतं आहे ना ते सूर्याची किरणं पडलेली आहेत. प्रत्यक्ष सूर्य नाही येतो इनडायरेक्टली सूर्याची किरणं आहेत. कोणीतरी ऑफिसला चालले असतील बसने त्यामुळे पायी निघाले असावेत. आणि जे म्हटलं ना मी सूर्याची किरणं ती इनडायरेक्टली अशी पडलेली आहेत. त्याच्या अपोजिट विरुद्ध दिशेला सूर्योदय होतो आहे.
आता थोड्यात मी या मेन रस्त्याला पोहोचेल, पण इकडून सूर्योदय होतो आहे आणि मी जाईपर्यंत किती प्रखर होत चालला आहे पहा. काही क्षणातच अरे बापरे, खूपच प्रखर झाला आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रखर झालेला आहे. हा हार्डली, मी परत सांगतो, या हार्डली एक 5-10 मिनटातच इतका प्रखर झालेला असेल. आणि मी हा सलग ब्लॉगच करण्याचा प्रयत्न करतो आहे मनानं. पण आणि त्यामुळे जेव्हा मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा एक मी मिस करतो काही, की स्टेटससाठी जे फोटो घ्यायचे असतात छोटे छोटे, ते मला मिस करावं लागतात. मी फक्त ब्लॉगसाठीच आत्ता व्हिडिओ करतो आहे. हा मी पोचलो आता पहा मेन रस्त्याला, आणि सूर्य काय ह्याची थोडीफार कल्पना आपल्याला येईल. हा मी परत सांगतो आहे, हा हार्डली 5-10 मिनटातच किंवा फार 15-20 मिनटात सूर्य वर इतका आलेला आहे. याच्या अगोदर मी एक छोटेसा कवडसा पाहिला होता ना, तो इतका लाल होता आणि काही मिनिटात तो बदललेला आहे. आणि माझी उत्सुकता असते तुम्हाला दाखवण्याच्या मागे एवढंच, की जो लाल सूर्योदय असतो ना, तो खूप मनमोहक असतो. आता हा प्रकार होत चाललेला आहे. त्यामुळे जी ना मला शब्दात मांडता येत नाही, ते लाल कवडसे असतात ते किती सुंदर दिसतात. ते जेव्हा हे प्रत्यक्ष मला एखादा वेगळा चांगला मिळेल ना, अर्थात आज माझ्याकडनं लेट झाला परत, पण मी विचार केला होता की आज क्लाउडी दिसतंय, सूर्योदय दिसणार नाही, पण हे झालं विपरीत येतच. म्हणजे बऱ्यापैकी सूर्योदय व्यवस्थित दिसू शकला असता. ठीक आहे, माझ्याकडे अजूनही 2-2.5 महिने 1-1.5 महिना आहे. तोपर्यंत कधीतरी संधी मिळेलच की, हो की नाही? काय वाटतं तुम्हाला? मला वेगळं ठिकाण आमच्या घरापासून मेन रोडला यायचं असेल किंवा कुठे मला जर फिरायला जायचं असेल तर असे 3 चौक लागत असतात. हा एक आहे, त्यानंतर बरेचसे चौक मी दुसऱ्या काही व्हिडिओमध्ये दाखवला असेल, त्याच्या अगोदर काही व्हिडिओमध्ये तो 3रा चौक दाखवला असेल. तर इथपासून सूर्योदय व्यवस्थित दिसू शकतो. जर मला केव्हा व्हिडिओ काढायचा चांगला व्हिडिओ मिळाला तर इथून दिसू शकेल असं मला वाटतं. हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करतो आहे. आणि ही सकाळची वाहतूक, हा इतका सूर्योदय वर आले. माझ्या डोळ्यावर येतं म्हणून मी खांबाच्या आडून सूर्योदय दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा खांबाच्या आडून सूर्योदय ऑलरेडी झालेला आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. परत एकदा सांगतो, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कॉमेंट येऊ द्यात काहीतरी, त्यामुळं मला काही चेंजेस करायचे असेल तर मी करू शकतो. ठीक आहे, तर मग बाय, टेक केअर, गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.